पिंपळाच्या पानात. हा बाबा मित्रांनो, हा पुदिनाचा पाला आहे. हे शरीरासाठी एकदम गुणकारी आहे पुदिनाचा पाला. याला तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता, फक्त आचारमध्ये टाकू शकता, म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये टाकायचं नाही असं नाही. याला सगळ्या वस्तूमध्ये चालतं. हे पुदिना शरीराला एकदम एकदम शुद्ध आहे, म्हणजे शरीराला एकदम त्याचा एकदम प्रभाव आहे शरीरामध्ये. थंड थंड आहे, त्याचं सद्गुण त्याचं थंड आहे. त्यामुळे याला कुठे कुठे टाकताना तर त्याला ते मॅच होऊन जातं. ते पुदिनाचा पाला आहे बघा, एकदम ताजा आहे, टवटवीत. आत्ताच आणलं मी कल्याण मार्केटमधून जाऊन. तेव्हा कल्याण मार्केटमधून आणलं. कल्याण मार्केटला 5 रुपयाला जुडी भेटते, आणि इथं हे दुकानवाले भैया लोक 30 रुपयाला विकतात. बघा किती मार्जिन करतात बघा. त्यामुळे भैया लोक पुढे चालले, आपले मराठी माणसं मागे राहिले. तेव्हा हा पाला तुम्हाला उत्तर कल्याण मार्केटला गेलं तर तुम्हाला 5 रुपयामध्ये जुडी भेटते, आणि इथं हे भैया लोक 30 रुपयाला विकतात. म्हणजे किती मार्जिन काढतात बघा एक जुडी मागे. म्हणून हे भैया लोकांचं इकडे राहतात भाड्याच्या रूममध्ये, तिकडे गावामध्ये बिल्डिंगा बांधतात 4-4 माळ्याचे. आपल्याला वाटतं हे लोक लय गरीब आहे, पण ते आपल्याला लुटून चालले. महाराष्ट्र लुटता येते सगळं. मेहनत ठीक आहे, मेहनत करतात ते, पण एवढं बी नाही ना लुटायचं. 5 रुपये जुडी तुम्ही 30 रुपयाला विकतात. 15 रुपये ठीक आहे बाबा, आता तुझं या जायचा ट्रान्सपोर्ट खर्च. हां, आणि 30 रुपयाला म्हणजे या भाजीमध्ये एका जुडीमध्ये पैसे काढतात, तर ते भाजी दुकानामध्ये किती पैसे काढतात, त्यांना किती प्रॉफिट असेल बघा, तुम्ही विचार करा. त्यामुळे मराठी माणसाला सुधरा. धंद्यामध्ये घुसा, नोकरीमध्ये घुसून काय फायदा नाही. धंदा करा. धंद्यामध्ये लय मार्जिन आहे आपलं.